नमस्कार मित्रांनो, तुमचे नवीन आपल्या संधी चॅप्टरच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे व्यंजन संधी. आपली स्वर संधी झालेली आहे. आज आपण व्यंजन संधीला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये व्यंजन संधी काय आहे ते बघू. व्यंजन संधी मधला पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी काय असते बघा. तर प्रथम व्यंजन संधीमध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, जोडाक्षरामध्ये कचड तप. काय लक्षात ठेवणार? कचड तप. कचड तपचं काय होतं बघा. कचड तप यांच्यापैकी एखादे व्यंजन येऊन त्याऐवजी विग्रहात गजड दप काय वापरणार आहे? गजड दप. बघा एक सिरीज आहे ती पाठ करून घ्यायची. कचड तप, क च ट त प. ठीक आहे. कचड तप त्याच्या विरुद्ध काय लिहिणार? ग ज ड द ब. ठीक आहे. जर क आला जोडाक्षरामध्ये त्यासाठी ग घेणार, च आला तर त्यासाठी काय घेणार? ज, ट आला तर त्यासाठी काय घेणार? ड. मी स्पष्ट स्वरूपात देऊन देतो बघा. क च ट त प. कचड तप. त्याच्यानंतर इकडे काय लिहिणार? ग ज ड द ब. ठीक आहे. जोडाक्षरामध्ये जर क दिसला तुम्हाला, क कोणत्या संधीमध्ये बघतोय आपण? प्रथम व्यंजन संधीमध्ये. जोडाक्षरामध्ये जर क दिसला तर क च्या ऐवजी काय घेणार? इथं ग घेणार. च दिसला तर त्याच्या ऐवजी काय घेणार? ज. ट असेल तर त्याच्या ऐवजी काय घेणार? ड. त असेल तर द आणि प असेल तर ब घेणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. कशा प्रकारे घेता बघा, त्याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला. पहिले समजून घ्या. व्यंजन संधीचा पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधीमध्ये काय असतं बघा, जोडाक्षरामध्ये तुम्हाला काय जोडलेलं असणार आहे? क च ट त प. हे कचड तप हे अक्षर जोडाक्षरामध्ये जोडलेले असतील. तर त्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचं? जो जोडाक्षर असेल ना त्याच्याऐवजी समोरचा बघा, क च्या समोर क जर जोडलेला असेल तर त्याच्यासाठी काय घेणार? ग. च जोडलेला असेल तर त्यासाठी काय घेणार? ज. आणि ट असेल तर ड, त असेल तर द आणि प असेल तर ब घेणार आहे तिथं. ठीक आहे. बघा कशा प्रकारे येतं. पहिले डेफिनेशन बघून घेऊ. जोडाक्षरामध्ये कचड तप यांच्यापैकी एखादे व्यंजन येऊन त्याऐवजी विग्रहात, विग्रहात म्हणजे काय, त्याची फोड करू तेव्हा, विग्रहात गजड दप यापैकी एखादे व्यंजन वापरावे लागते, तेव्हा त्यास प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. प्रथम व्यंजन संधी कशी ओळखणार? ती व्यंजन संधी आहे की नाही ती कसं ओळखणार? त्याच्यामध्ये बघा ट्रिक म्हणजे ही एक प्रकारची ट्रिकच आहे ती. काय ती? एक प्रकारची ट्रिकच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कचड तपचं काय होतंय? गजड दप हे शब्द वापरावं लागतंय, त्याच्यामध्ये हे अक्षर वापरावं लागतंय तुम्हाला. बघा इथं काय विपत्काल, काय नाव आहे? शब्द आहे विपत्काल. तर याला काय जोडलेलं आहे? त जोडलेलं आहे बघा इथं. त. तर त साठी काय घेणार तुम्ही? इथं बघा त साठी काय घेणार आहे आपण? द घेणार आहे. तर मग इथं बघा विपत्कालची आपण फोड करू तेव्हा काय करणार आहे? विपद. काय झालं? विपद प्लस काल. मग काय झालं तिथं? कचड तपचं आपण गजड दप केलं. कचड तप मधून आपण गजड दपचे शब्द घेत असू तर ती व्यंजन जी संधी असते तिला काय म्हणतो आपण? प्रथम व्यंजन संधी म्हणणार. आपण काय म्हणणार त्याला? प्रथम व्यंजन संधी. आणि हा कोणाचा प्रकार आहे? व्यंजन संधीचा प्रकार येतो. ठीक आहे. दुसरे शब्द बघा याच्यामध्ये. षटशास्त्र. काय येतं? षटशास्त्र. तर मग इथं बघा रे, हा षट प्लस शास्त्र येतंय. तर मग इथं ट आलाय है ना. षटशास्त्रामध्ये इथं काय आलंय? दुसरं अक्षर काय आलंय? ट आलेलं आहे. तर ट साठी काय घेणार तुम्ही बघा? ट साठी काय घ्यायचं आपल्याला? ड. तर षटशास्त्रचं काय होणार आहे? षटशास्त्र. काय होणार? षटशास्त्र. कळतंय का कसं? त्याच्यानंतर वाक्पती. इथं नाव काय आहे? वाक्पती. वाक्पतीमध्ये बघा इथं क जोडलेला आहे. तर मग क च्या ऐवजी तुम्ही फोड करताना काय घेणार तिथं? क च्या ऐवजी काय घ्यायचा? ग घ्यायचा आहे. मग इथं बघा वाघपती. ठीक आहे. काय केलं आपण? लक्षात काय ठेवणार? प्रथम व्यंजन संधीमध्ये काय असतं? तर हे जर अक्षर जोडलेले असतील, प्रथम व्यंजन संधी कशी ओळखणार? जर हे अक्षर जोडलेले असतील तर त्याच्याऐवजी फोड करताना हे वापरावं लागतात आपल्याला. त्याची फोड, त्या फोडमध्ये काय लिहावं लागतं आपल्याला? हे. आणि जेव्हा तृतीय व्यंजन संधी असते ना त्याच्यामध्ये विरुद्ध असते. गजड दपच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागतं? कचड तप वापरावं लागतं. आपण बघणार आहे ती संधी. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा कचड तपच्या ऐवजी काय वापरणार आहे आपण? गजड दप हे वापरतोय. ठीक आहे. बघा वाक्पतीमध्ये क च्या ऐवजी काय वापरला आपण? ग वापरला. वाक्पती. पुढचा जो शब्द आहे तसाच. बघा तो वाक्पती मधला जो हा पती शब्द तसाच लिहिला आपण, आणि हा क जो आहे ना त्याच्याऐवजी आपण काय घेतला? ग घेतला. त्याच्यानंतर आपत्काल. आपत्काल मध्ये बघा इथं त जोडलेला आहे. है ना. त जोडलाय तर त्याच्या ऐवजी काय घेणार इथं बघा? द घेणार आहे. मग इथं काय येईल? आपद प्लस काल. काय आलं? आपद प्लस काल. मग तुम्ही त्याच्यावर लगेच त्या जोडाक्षरामध्ये तुम्हाला लगेच कळून जाईल ती कोणती संधी. तुम्हाला उपप्रकार जरी विचारला ना तो उपप्रकार सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल त्याच्यामध्ये. पहिले समजून घ्यायचं त्याच्यामध्ये. कळतंय का? त्याच्यामध्ये पहिले समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये काय सांगितलं? कचड तपचं जर गजड दप होत असेल तर ती प्रथम व्यंजन संधी. आणि तृतीय व्यंजन संधी आपण बघणार आहे त्याच्यामध्ये काय होतं? गजड दपचे अक्षर जे असतात ना त्याच्याऐवजी आपल्याला कचड तप वापरावं लागतं. ठीक आहे. बघा मग कळलं तुम्हाला याच्यामध्ये व्यंजन संधीमधला पहिला प्रकार जो होता त्याच्यामध्ये काय करतो? प्रथम व्यंजन संधीमध्ये पहिल्या प्रकारामध्ये काय करतो? कचड तप हे अक्षर जर जोडलेले असतील
किंवा हे अक्षर जर दिसत असतील तर विग्रहामध्ये आपण त्याच्याऐवजी काय वापरणार? गजडदप हे अक्षर वापरणार. कळलं? ठीक आहे. चला तर मग आपण व्यंजन संधीतला दुसरा प्रकार बघूया. आकाश इकडे लक्ष दे. इकडे बघा. व्यंजन संधीचा किती प्रकार आहे आता? दुसरा प्रकार बघतोय. त्याचं नाव काय? तृतीय व्यंजन संधी. काय नाव आहे? तृतीय व्यंजन संधी. बघा त्याच्यामध्ये काय असतं? संधियुक्त शब्दात ग ज ड द ब काय नाव आहे? गजडदप. संधियुक्त शब्दात गजडदप हा अक्षर वापरलेला राहिला. संधियुक्त शब्द जो राहणार ना त्याच्यामध्ये हे वापरलेले असतील. जसे की इथं बघा त्याच्यामध्ये जो काय जोडाक्षर असेल ना त्याच्यामध्ये काय वापरलेला स्टार्टिंगचा पहिला जो शब्द असेल त्याच्यामध्ये हे शब्द दिसतील, हे अक्षरे दिसतील तुम्हाला. गजडदप हे दिसतील. गजडदप यापैकी एखादे व्यंजन आल्यास त्याऐवजी विग्रहामध्ये काय वापरायचं आपल्याला? कचडतप यापैकी एखादे व्यंजन वापरावे लागते. तेव्हा त्यास तृतीय व्यंजन संधी म्हणतात. ठीक आहे. कसं बघा काय तिथं काय घेतोय आपण आता? ग ज ड द ब. ठीक आहे. गजडदपच्या साठी आपण काय वापरणार तिथं? क च ट तप. कचडतप वापरणार आहे. ठीक आहे. एकदम सोपं आहे, जास्त अवघड नाही. ही ट्रिक कोणासाठी? ट्रिकच समजून घ्या तुम्ही याला. ठीक आहे. बघा ग आला, बघा जोडाक्षरामध्ये जर ग आला तर ग साठी काय घेणार? क. ज असेल त्यासाठी काय घेणार? च. ड असेल तर त्यासाठी काय घेणार? ट. द असेल तर त. आणि ब असेल तर प घेणार. ठीक आहे. लक्षात ठेवणार. पहिली जी झाली आपली प्रथम व्यंजन संधी जी झाली त्याच्यामध्ये कचडतपचं काय होत होतं? काय घेत होतं आपण? गजडदप घेत होतो. आता तृतीय व्यंजन संधीमध्ये काय करतोय? गजडदपच्या ऐवजी आपण काय घेतोय आता? कचडतप घेणार आहे. ठीक आहे. जसे की इथं शब्द बघा काय? वांगविहार. काय नाव शब्द आहे? वांगविहार आहे. तर मग इथं बघा ग इथं बघा ग जोडलेला आहे. तर ग च्या ऐवजी ग साठी काय घेणार तुम्ही? क घेणार. तुम्ही इथं काय होणार? वाक प्लस विहार. विहार तसंच राहणार. विहार तिथं जोडला आपण. ग च्या ऐवजी काय घेतलं आपण तिथं? क घेतला. त्याच्यानंतर इथं बघा षड्रिपू. तर हा जो काय हा जो काय र जोडलेला आहे तो निघालायचा. हा ड आहे ना, ड च्या ऐवजी तिथं काय वापरणार बघा? ड च्या ऐवजी ट वापरायचा. मग षड्रिपू मध्ये काय होईल? षट प्लस रिपू होईल. काय होईल ते? षट प्लस रिपू. बघा षड्रिपूची फोड काय होती? षट प्लस रिपू. तुम्हाला विग्रह पण विचारतात पोलीस भरतीमध्ये. कधी कधी विग्रह पण विचारतात. विग्रह पण करता आला पाहिजे आपल्याला. तिथं त येतो का ट येतो ते कळलं पाहिजे आपल्याला. एमसीक्यू मध्ये आता थोडंफार डिटेलमध्ये बी विचारू शकता. तर तुम्ही सगळ्या बाजूने तुम्ही तयार असायला पाहिजे. ठीक आहे. बघा मग इथं षड्रिपू मध्ये काय झालंय? इथं ड च्या ऐवजी आपण काय घेतला? ट घेतला. इथं बघा षट प्लस रिपू. त्याच्यानंतर सदाचार. मग इथं काय आलाय? ड आलाय. ड च्या ऐवजी काय घेणार सांगा? त घेणार. तिथं काय घेणार? त. मग इथं काय? सत प्लस आचार. काय झालं ते? सत प्लस आचार. त्याच्यानंतर षडानन. षडानन मध्ये इथं काय आलंय? ड. ड साठी काय तिथं सांगा बरं का? ट आहे. तर मग इथं काय होईल? षडाननचं षट प्लस आनंद म्हणजे काय होईल? षट प्लस आनंद. बघा आपली जी पहिले आपण व्यंजन संधी मधला पहिला प्रकार जो बघितला ना त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार? कचडतप असेल तर त्याचं होणार आहे गजडदप. आणि तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होणार आहे? गजडदप असेल तर काय होईल? कचडतप होणार. ठीक आहे. इतकं लक्षात ठेवायचं. ओके. जास्त काय हार्ड नाही, एकदम जास्त डिटेल लेंदी वगैरे बनवून करायचं नाही त्याला. सोप्या पद्धतीने होऊन जातं. ठीक आहे. कळलं तुम्हाला आता याच्यामध्ये? तर मग आपण व्यंजन संधी मधला तिसरा प्रकार बघू. काय बघणार आहे? अनुनासिक व्यंजन संधी. कोणती असणार आहे? अनुनासिक व्यंजन संधी. पहिले काय होतं? पूर्ण कचडतपचं गजडदप, गजडदपचं कचडतपवर डिपेंड होतं. आता अनुनासिक व्यंजन संधी कशी बघा? जोडाक्षरात अनुनासिकाची जोडी दिलेली असते. जोडाक्षरामध्ये अनुनासिकाची जोडी दिलेली असते व पहिल्या अनुनासिक ऐवजी त्याच गटातील पहिले अक्षर विग्रहात वापरावे लागते. ठीक आहे. त्याच बघा त्याच गटातील म्हणजे बघा जसे की इथं काय दिलंय? हा ड दिलेला आहे. अनुनासिक हा ना, ड म्हणतो आपण. हा जो काही अनुनासिक आहे ते अनुनासिक कोणत्या गटात येतो? तो क ख ग घ आणि मग नंतर हा शेवटी येतो बघा अनुनासिक मध्ये. नंतर च छ ज ज नंतर पुढचा त्र. त्याच्यानंतर ट ठ ड ड न त थ द ध न नंतर प फ ब भ म. हा ना, येतं की नाही? तर मग बघा काय होतंय? हा जी अनुनासिकची जोडी ना त्याच्यातलं पहिलं अक्षर कोणतं येतं? याच्यातलं क येतो. या त्रच्या ऐवजी याच्यासाठी नंतर पुढच्या त्रच्या ऐवजी काय घ्यायचं आपण? च घ्यायचं. न असेल तर त्याच्या ऐवजी काय घ्यायचा? ट. आणि हा न बाणाचा बघा हा न बाणाचा आहे, हा न नळाचा असेल तर त्यासाठी काय घेणार? ट घेणार. आणि म असेल तर त्यासाठी काय घेणार? प घेणार. बघा कसं होतं बघा. वांग निश्चय काय म्हणणार याला? वांग निश्चय म्हणणार याला. काय म्हणणार? वांग निश्चय. तर वांग निश्चय मध्ये हा जो काही अनुनासिक आहे या अनुनासिकच्या ऐवजी काय घ्यायचं मला सांगा? हा अनुनासिकच्या ऐवजी काय घेणार? क. मग याच्यावरती काय होणार? वाक प्लस निश्चय. काय होतंय? वाक प्लस निश्चय.
लक्षात ठेवणार अनुनासिक जितके आहे ना अनुनासिकच्या विरुद्ध जे अक्षर गट आहे तो कोणता घेणार पहिला कचड तपचा येतो की नाही क ख ग ग च छ ज ज तर मग लक्षात ठेवणार कचड तपचे जे अनुनासिक असेल त्याच्या विरुद्ध अक्षर कोणता असणार आहे मग कचड तप हे वापरायचं विग्रहामध्ये काय वापरणार कचड तप पैकी वापरणार अनुनासिक कोणते दिलेले असतील शब्दामध्ये त्या शब्दामध्ये संधियुक्त जो शब्द असेल त्याच्यामध्ये जो काही अनुनासिक दिलेला आहे त्या अनुनासिकच्या ऐवजी काय वापरणार तुम्ही कचड तप पैकी एखादं जे योग्य असेल ते अक्षर तुम्हाला वापरायचं तिथं ठीक आहे मग बघा वांगनिश्चयमध्ये काय झालं इथं जो काही अनुनासिक हे अनुनासिकच्या ऐवजी हा जो काही अनुनासिक आहे याच्याऐवजी काय होतं आपण हा क घेणार ठीक आहे त्याच्यानंतर बघा षण्मास मध्ये हा जो न आहे ना न बाणाचा आहे काय तो न बाणाचा आहे तर न बाणाचा जो आहे त्याच्या ऐवजी काय घेणार तुम्ही मला सांगा न बाणाच्या ऐवजी काय घेणार तिथं ट घेणार काय घेणार ट मग बेटा षण्मास मध्ये काय येणार षट प्लस मास येणार काय येणार षट प्लस मास त्याच्यानंतर सन्मान मध्ये काय आला रे न नळाचा आलाय ना न नळाच्या साठी काय घेणार पहिला अक्षर त्याच गटातील त तर मग बघा सन्मानचं काय होईल सत प्लस मान होईल काय होईल? सत प्लस मान त्याच्यानंतर तन्मय शब्द बघा तन्मय शब्दामध्ये काय आलाय न मग न साठी काय घेणार आहे आपण त घेणार आहे मग तसं बघा तत् प्लस काय होईल मय त्याच्यानंतर जगन्माता जगन्माता मध्ये जोडाक्षर काय ते अनुनासिक शोधायचं अनुनासिक संधीमध्ये काय शोधणार तुम्ही जोडाक्षरामध्ये काय बघणार अनुनासिक दिलेलं आहे तर अनुनासिक साठी विरुद्ध अक्षर काय घेणार कचड तप पैकी घेणार जर व्यंजन जोडलेलं असेल तर मग तिथं गजडदब असेल तर तिथं कचड तप घेणार कचड तप असेल तर गजडदब पैकी घेणार ठीक आहे व्यंजन संधीमध्ये हे तीनच गट आहे त्याच्यामध्येच चालणार सगळं बघा कचड तप गजडदब आणि जितके अनुनासिक दिलेले हे अनुनासिक व चालणारे तीनच आहे तीन प्रकार असतील त्यांचे ठीक आहे मग बघा जगन्माता याच्यामध्ये जगन्मातामध्ये हा न साठी काय घेणार तुम्ही न साठी तर न नळाचा आहे ना म्हणून त्यासाठी काय घेणार त मग काय होईल जगत प्लस माता ठीक आहे जास्त काय अवघड आहे का काहीच अवघड नाही ठीक आहे मग आपला या व्याकरणच्या सेशन मध्ये आपण याला कंटिन्यू करणारच आहे आता मी घेतोच त्याच्यामध्ये पण व्यंजन संधी मधला जो काही डाऊट होता तो पूर्णपणे क्लिअर झाला असा समजतो मी त्याच्यामध्ये नाही का तुमची प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी नंतर अनुनासिक व्यंजन संधी तुम्हाला कळली शॉर्टकट ट्रिक म्हणून काय लक्षात ठेवणार त्याच्यामध्ये बघा रे शॉर्टकट ट्रिक काय लक्षात ठेवणार त्याच्यामध्ये इथं बघा काय घेणार कचड तप प्रथम मध्ये काय असणार आहे कचड तपच्या ऐवजी काय घेणार गजडदब घेणार आहे काय घेणार आहे गजडदब असा असायला पाहिजे तिथं ठीक आहे गजडदब आणि त्याच्यानंतर अनुनासिक मध्ये हे कशामध्ये होतं प्रथम मध्ये काय होतं याचं रूपांतर याच्यात होतं प्रथम व्यंजन संधीमध्ये आणि तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होतं याचं रूपांतर गजडदबचं कशामध्ये रूपांतर होतं कचड तप मध्ये होतं आणि त्याच्यानंतर आपण जर घेतला इथं काय घेतो मी इथं घेतला मी अनुनासिक येते इथं अनुनासिक घेतो ठीक आहे नंतर पृच्छात्र नंतर काय येतं रे न बाणाचा नंतर न नळाचा नंतर काय येतो म तर यांच्याऐवजी हे जे असतील ना यांच्याऐवजी काय वापरणार आपण कचड तप वापरायचे बस संपला विषय इतकं तीन लक्षात ठेवायचे ओके डन ओके चला तर मित्रांनो आपण संधीमध्ये तिसरा प्रकार बघूया विसर्ग संधी विसर्ग संधीमध्ये काय असतं किसनिकडे लक्ष दे बघा विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो त्याला विसर्ग संधी असे म्हणतात बघा जसे मी एक शब्द होतो त्याच्या मार्फत तुम्हाला कळले व्यवस्थित ठीक आहे बघा यशोधन एक शब्द आहे यशोधनची जर मी विग्रह केला तर त्याचं काय बनतं यश प्लस धन होतं आणि याच्यामध्ये काना एक मात्रा होता त्याच्यामध्ये विसर्ग आला बघा काय सांगितलं तिथं विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून मग विसर्गाच्या मागे एक अस्वर आहे का बघा मग त्याच्यामध्ये यश या शब्दामध्ये बघा यश श म्हणत असताना नाही का श मध्ये बघा अ हा स्वर आहे काय आहे अ हे स्वर आहे त्याच्यानंतर बघा विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास पुढे मृदू व्यंजन आले का बघा पुढे मृदू व्यंजन आले का ध बघा ध मृदू व्यंजनामध्ये आहे का हे सगळे जे ना इतके जे लिहिलेले मी हे मृदू व्यंजन आहे कोणते व्यंजन आहे मृदू व्यंजन कशाला म्हणतो आपण क ख दोन स्टार्टिंगचे दोन सोडले त्याच्या नंतरचे जे दोन असतात ते मृदू व्यंजन असतात कचड तप मध्ये तुम्ही जे घेतले क ख च छ है ना ते स्टार्टिंगचे काय कठोर आहे त्याच्या पुढचे काय असतात मृदू तर मृदू व्यंजन जे हे मृदू व्यंजन लिहिलेले बघा ग घ ज झ ट ड ढ द ध ब भ हे काय मृदू व्यंजन आहे तर मग काय सांगितलं त्यांनी की विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून मग यश या शब्दामध्ये अ हा स्वर आहे बघा श या शब्दामध्ये काय लपलेला आहे एक अ स्वर लपलेला आहे ठीक आहे विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास पुढे मृदू व्यंजन आले बघा ध ध आलंय बघा है ना आलंय ना हे ध मृदू व्यंजन आहे इथं ध आलंय बघा पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो हा विसर्ग जो आहे ना याचा काय होतो
उ होतो. विसर्गाचा काय होतो? उ होतो. मग अ प्लस बघा, अ प्लस विसर्गाचा काय होतोय? उ होतोय. हे दोन विसर्ग जो होते त्याचा काय होत होता? उ होतोय. आणि जे काही आपण श घेतला, श मधून कोणता स्वर बाहेर निघतोय? अ बाहेर निघतोय. मग अ प्लस उ मिळून काय बनतोय? ओ बनतोय. काय बनतोय? ओ बनतोय बघा. मग उ होतो व तो मागील अ मध्ये हा जो उ आहे ना, हा अ मध्ये मिसळून त्याचा काय बनतो? ओ बनतो. याला आपण काय म्हणणार? विसर्ग संधी असे म्हणणार. काय म्हणणार? विसर्ग संधी म्हणणार. कळतंय काय केलंय आपण? बघा, एक कोणताही शब्द घेतला त्या शब्दामध्ये काय सांगितलं? बघा, जसे की इथं मनोरंजन. तर मग इथं बघा न मध्ये काय लपलेलं आहे? अ लपलेला आहे. आणि विसर्गाचं काय होतं रे? उ होतो. मग अ प्लस उ मिळून काय होतो? ओ होतो. ठीक आहे. काय होतो? ओ बनतो. यालाच आपण काय म्हणणार आहे? विसर्ग संधी असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? विसर्ग संधी. कोणती ती विसर्ग संधी कोणती? उकार विसर्ग संधी म्हणणार त्याला. काय म्हणणार? उकार विसर्ग संधी. उ मिक्स होतोय ना त्याच्यामध्ये. मग अ प्लस उ मिळून काय होतोय? ओ. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ट्रिक काय लक्षात ठेवणार? जास्त करून जी विसर्ग संधी असते ना त्याच्यामध्ये एक काना एक मात्रावालाच आलेला असतात शब्द. कोणते असतात? एक काना एक मात्रावाले शब्द असतात. ही एक ट्रिक लक्षात ठेवणार. काय असतात त्याच्यामध्ये? एक काना आणि एक मात्रा असेल. एक मात्रा. एक मात्रा असणार फक्त. तिथे डबल मात्रा नाही जाणार. एक मात्रा. एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. ठीक आहे. विसर्ग संधीमध्ये लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये जर मृदू व्यंजन जर येत असेल, मृदू व्यंजन कोणते कोणते? ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ. हे काय? मृदू व्यंजन आहे. कळलं का सर? काय सांगितलं याच्यामध्ये? विसर्ग संधीमध्ये विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. मग बघा इथं मी काय सांगितलं तुम्हाला? तशी की तेजोनदी. तेजोनदीमध्ये बघा, तेज मध्ये काय लपलेलं आहे? तेज ज बनत असताना त्याच्यामध्ये काय बाहेर काय निघतो की सर? अ बाहेर निघतो. आणि विसर्गाचा काय होतो? उ होतो. आणि या दोघांचं मिळून काय बनणार आहे? ओ बनल. जिथं असं होत असेल बघा, अ प्लस उ बनून जिथं हा ओ बनतोय बघा, तेजोनिधी काय होतं? तेजो ओ बनतोय ना बघा, तेजो ओ बनतोय तिथं. काय बनतोय? ओ बनायला पाहिजे बघा. तेजोनिधी. मनोरंजन, मनोरंजन, यशोधन, त्याच्यानंतर अधोवदन. ओ बनतोय की नाही? कळते? ओ बनला तुम्हाला तिथं वाचत असताना ओ बनत असला, काय बनतोय? ओ बनत असला तर समजून जायचं ती कोणती संधी? विसर्ग संधी. त्याची फोड पण करता आली पाहिजे बरोबर. फोड करत असताना काय करणार? हे बघा, अद आहे ना, या अदच्या पुढे हा जो एक काना एक मात्रा असेल त्याच्यामध्ये त्याचा काय होऊन जाईल? विसर्ग होऊन जाईल. आणि विसर्गाचा काय होतं रे? उ बनतो. काय बनतो? उ बनतो. बघा, मनमधून काय बनतो? मन हा शब्द जो आहे, मन हा शब्द जो आहे त्याच्यामधून न मधून काय निघतोय? अस्वर निघतोय. प्लस विसर्गाचा उ होतो. हे दोघं मिळून काय बनणार? ओ बनणार. मग ज्याच्यामधून ओ निघतो, मग समजून जायचं ती कोणती संधी? विसर्ग संधी. कळलं? आणि एक काना मात्रा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर तुम्हाला हा बऱ्यापैकी संधी चॅप्टर कळला असेल. त्याचा पहिला पार्ट बघा, पहिला पार्ट आणि हा जो काही पार्ट आहे ते बघून घ्या. ठीक आहे. काना मात्रा म्हणजेच काय? तर त्या विसर्ग संधीमध्ये काय असणार आहे? एक काना असणार आहे, एक मात्रा असणार आहे. काना एक मात्रा असे शब्द जर दिसले तुम्हाला, एक काना आहे आणि एक मात्रा दिलेला आहे असे शब्द जर दिसले तुम्हाला, तर समजून जायचं नाही काही तर 90% तरी ते शब्द जे असतात ना ते विसर्ग संधीचे असतात. कोणते असतात? विसर्ग संधी. पुढीलपैकी विसर्ग संधी ओळखा. विसर्ग संधीचं उदाहरण ओळखा असं म्हणतात ते. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जे काही विसर्ग संधी चॅप्टर जो शिकवलाय आवडला असेल तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण पुढे आपलं व्याकरणचे सेशन जे ते कंटिन्यू करूया. ठीक आहे. धन्यवाद.